ज्याच्यामध्ये राहतो तोच पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुमच्याने काही करवत नाही. कुणी माझ्यामध्ये राहिला नाही तर तो फाट्याप्रमाणे बाहेर टाकला जाईल व तो वाळून जातो. मग त्यांना गोळा करून विस्तवात टाकतात व ते जाळण्यात येतात. तुम्ही माझ्यामध्ये राहिला व माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हाला पाहिजे ते तुम्ही मागा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. तुम्ही पुष्कळ फळ द्या. जसे आपण वचन वाचतो आणि आपण उभा राहून ते वाचतो का, कारण की जर आपण एखादा अधिकारी आपल्या घराजवळ आला, आपल्या घरामध्ये येत आहे, त्यामुळे ऑफिसमध्ये सगळा स्टाफ असलेला आहे आणि जर त्या ठिकाणी मुख्य अधिकारी गेला तर सर्व स्टाफ उभा राहतो का, कारण की ते आदरयुक्त असा एक मनुष्य समोर येत आहे, त्याचा आदर करण्यासाठी ते उभा राहतो. आपल्यामध्ये जो येतो तो आपला निर्माण करत आहे. आराधना केल्यानंतर तो येतो आणि ज्यावेळेस आपण वचन वाचतो तर आपण आदराने म्हणतो की प्रभू तो आलेला आहे, म्हणून आपण उभं राहून ते वचन वाचतो. आणि ही काही प्रथा आणि नियम नाहीये, परमेश्वराचा आदर आहे याच्यामध्ये की प्रभू तू आला आहे, आता मी तुझा आदर करत आहे. आणि म्हणून हे मुख्यतः जेव्हा हे वचन वाचलं जाईल तर त्यावेळेस उभं राहून ते वाचलं तर खूप चांगलं राहते. म्हणून ज्यावेळेस मी ज्यावेळेस वचन सांगतो त्यावेळेस सर्वांनी उभं राहा आणि मग ते वाचा, जेणेकरून जो रिस्पेक्ट देवाला द्यायचा आहे तो गेलाच पाहिजे. जर एखाद्या आमदाराला, खासदाराला तो रिस्पेक्ट गेला नाही तर तो रागवतो आणि तुमचं तो काम करणार नाही. परंतु ऍक्च्युली जर तुम्ही त्याला आदर द्या, त्याला चांगले चांगले शब्द बोला, त्याच्या हिताचं बोला, बघा तर जे काम हप्ताभर लागणार ते 2 दिवसात करणार का, कारण की तुम्ही त्याच्याबरोबर बोला, तुम्ही त्याच्या हितचं बोलला आणि त्याच्याशी मन एक तुम्ही केलं आणि मग त्यावेळेस बघा एका दिवसामध्ये तुमचं काम लगेच तो करून टाकेल. जर आपला राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू, मी म्हणतो म्हणून करू नका, परंतु हृदयाने त्याचा आदर करा, कारण की आदर्श योग्य आपला परमेश्वर आहे, भय योग्य तो आपला प्रभू आहे. कारण सर्व आदर आणि महिमा पास्टरला जाण्याच्या आधी तो प्रभूला गेला पाहिजे, एका भावाला जाण्याच्या आधी तो आपल्या प्रभूला गेला पाहिजे. म्हणून प्रथम आदर करणं, आपल्या प्रभूचा आदर करणं, नंतर मग भाऊ आहेत, पास्टर आहेत, बहिणी आहेत, परंतु सर्वात आधी आपल्याला आपल्या प्रभूचा आदर करायचा. आणि ते पहिलं शिका, म्हणजे या सर्व गोष्टी तुमच्या आपोआप सुधारल्या जातील. आणि प्रभूचा आदर करा, कारण की प्रभू भययोग्य परमेश्वर आहे. आजचा विषय मी त्या 15व्या अध्यायामधून आणि त्याचा एका वचनातून घेत आहे की ज्या ठिकाणी असं लिहिलं आहे, मला वाटतं ते 4थं वचन आहे, तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुमच्यामध्ये राहील. जसा फाटा वेळेत राहायला वाचून त्याच्याने आपण फळ देवत नाही, जसे माझ्यामध्ये राहायला वाचून तुमच्याने फळ देवत नाही. प्रभू म्हणतो की तुम्ही माझ्यामध्ये राहा. आजचा विषय आहे संगती आणि फेलोशिप, जेणेकरून की आपण ज्या संगतीमध्ये येत आहोत ती संगती आपल्यासाठी खूप मौल्यवान आहे. आणि संगतीचं मोल मनुष्याने देवत नाही, या संगतीचं मोल फक्त आपल्या प्रभूनेच दिलेलं आहे. आणि बायबल सांगते की त्याने रक्त सांडून तुम्हाला आणि मला विकत घेतलेलं आहे. आपल्या दोघा चौघांना एकत्र करण्याचं मोल आपल्या प्रभूचं आहे. आपण एकत्र आलो याच्यासाठी मोल आपल्या प्रभूने दिलेला आहे. वेळ आपण देत आहोत, परंतु मोल प्रभूने चुकवलेला आहे. आणि म्हणून जग आणि जगातली मैत्री ही आपल्याशी वैर आहे, त्याच्याबरोबर आपली मित्रता होतच नाही, त्याच्याबरोबर आपण मेळ खातच नाही. परंतु ज्यावेळेस आपण दोघं चौघं विश्वासणारे एक संगतीमध्ये येतो, तो जो आनंद आहे तो जगामध्ये नाही. आणि म्हणून हे जे मोल चुकवलेलं आहे ते माझ्या प्रभूने चुकवलेलं आहे. हालेलुया. म्हणून उत्कृष्ट संगती प्रभूने आपल्याला दिलेली आहे. बघा, संगती ही खूप महत्वाची आपल्या जीवनामध्ये, आणि ज्या संगतीमध्ये तुम्ही राहता तसे तुम्ही बांधता. एक वेळ झालं, काल परवा मी काम करत होतो आणि मला ते मिस्त्रीने सांगितलं की तिथं खेळा मार. आता मी म्हटलं काय हातोडी घ्यायचंय, खेळा घ्यायचंय, ठोकायचंय, याच्यात काय अवघड आहे. नंतर मला मारलं मी पहिलं, पण याला काय जमाना म्हणजे मारायला, तर तो मिस्त्रीच मला म्हटलं थांब मी येतो मारण्यासाठी. म्हणलं थांबा काय नुसतं हातोड्यांना मारायचंय. खिळा धरला, मारला, इथं पटका बसला, इकडून इथं नाकावर बरोबर बसला. मग मला त्याचं मूल कळालं
की जी कारागिरी आहे ती कारागिरीनेच करावी. कारण की त्याने ते हातोडे छेने बरोबरला वेळ घातलेला आहे. मग त्याला जसा फटका मारायचा तितकं बरं. खिळा एकदम छोटा आहे, त्याला मोहरीच्या दाण्यापेक्षा थोडस मोठं तोंड असतं, परंतु फटका आपलं पूर्ण ताकद असते. जेवढं मारणार जर चुकला बोटच फुटला. परंतु ते त्याच्याबरोबर त्यांनी एवढा वेळ घातला, त्याच्याबरोबर त्यांनी ती संगती केलेली आहे. त्यामुळे त्याला पूर्ण विश्वास आहे की त्याने धरला का तो बरोबर खेळावरच लागणार आहे. परंतु याच्या आधी त्याने मला सांगितलं की मला बी असंच तुम्ही, माझे बी बोट खूप फुटलेत आधी. परंतु जसा मी याच्यामध्ये वेळ घातला, मी याच्यामध्ये कारागिरी शिकलो, आता मला तू कुठेही कसंही काम करायला लाव, एवढ्या एवढ्या फळीवर तू उभा राहतो. दुसऱ्या मजल्यावर, तिसऱ्या मजल्यावर, एवढी एक 4 इंचाची फळी असते, त्याच्यावर उभा राहून तो काम करतो. म्हणजे ज्याच्यात त्यांनी वेळ घातलेला आहे त्याच्यामध्ये त्याला काहीच भीती वाटत नाही. कारण की त्याला माहित आहे, माझा विश्वास आहे की मी हे शिकलोय कारागिरी. म्हणजे ज्या बरोबर तुम्ही वेळ घालता ते काम तुम्ही नंतर इझिली करू शकता. मला अचानक तुम्ही माझ्या हातामध्ये कॉम्प्युटर द्या, समजणार नाही. आणि तेच मी म्हणाल किंवा कुदळ आणि भोरं द्या आणि सुशांत कुदळ कर, नाही जमलं. म्हणजे मी ज्या कामात वेळ घातलाय, ज्या कामाचं टॅलेंट मला आहे ते त्यांना नाही, ज्या कामाचं टॅलेंट त्यांना आहे ते मला नाही आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये त्यांनी वेळ घातलाय आता त्याच्यामध्ये ते माहीत झालेलं आहे, त्याच्यामध्ये ते एकदम काय म्हणतात त्याला, एकदम वरच्या पातळी पोहोचलेले आहेत की ते डोळे झाकून काम करतील. एखादा टायपिंग करण्याला मनुष्य असतो. मी टायपिंग लावली होती नवीन नवीन, ज्यावेळेस 10वी होतो त्यावेळेस माहित नाही बोट कसे ठेवायचे, असं असं दाबायचं. ते सर आला म्हणजे असं असं काय दाबतंय, तसं नसतं ते 2 बोट इकडे ठेवायचे असेल, मग अशी 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 टायपिंग करायची. म्हणजे ज्या व्यक्तीने त्याच्यामध्ये शिक्षण घेतलेलं आहे त्याला माहित आहे की बोट कुठे ठेवायचंय, कुठून इझिली टायपिंग होऊ शकते. तर ज्यामध्ये ती संगती घालतात ते काम करण्यासाठी इझी होऊन जाते. आणि मग तुम्ही सुरुवातीला पहिला आपल्याला कसं माहिती असेल ABCDEFG नाही का, ते असं लेवल मध्ये आपल्याला माहिती आहे. पण टायपिंग मध्ये ते तसं नाही, ते सगळं उलट उलट आहे. जेड इकडे दिसेल, वाय इकडे दिसेल, मग ते बघावं लागतं, मग ते टाईप करावं लागतं. परंतु ज्या व्यक्तीला माहिती आहे की ह्या बोटावर काय येणार आहे, ह्या बोटावर काय येणार आहे, इकडे स्पेस येणार आहे, एकदा त्यांनी त्याच्यामध्ये वेळ घातला की त्याला काही 6 महिन्यात नसतं इतका ट्रेन होऊन जायचे, डोळे झाकून तू टायपिंग कर. बरोबर आहे का? सांगायचं तात्पर्य काय, ज्या याच्यात तुम्ही संगती करता ते संगतीमध्ये तुम्ही तसे बनता एकदम परफेक्ट. तसंच तुम्ही प्रभूमध्ये ज्यावेळेस तुम्ही विश्वासी लोकांबरोबर संगतीमध्ये घालता विश्वासामध्ये परफेक्ट बनता. परंतु जोपर्यंत तुम्ही विश्वासी लोकांपासून लांब आहात तुमचा विश्वास डगमगणार. परंतु ज्यावेळेस संगतीमध्ये येणार, संगती करत राहणार, तुम्ही परफेक्ट बनणार. हालेलुया. म्हणजे संगती इतकी महत्वाची आहे, याला तुम्ही सहज समजू नका. या संगतीसाठी खुद प्रभूने रक्त सांडलेलं आहे, हे किंमत त्यांनी मोजलेली आहे, म्हणून याला तुम्ही सहज समजू नका. आज लोकांना सहज वाटतं. मी माझ्या वाईफला म्हटलं अरे संजय, तर ते नाही माझ्या बहिणीचा कार्यक्रम मला जायचे. ठीक आहे, स्वतंत्रता तुला आहे, तुला जायचे तू जाऊ शकते, परंतु माझं काम आहे तिकडून साडू फोन करतोय, इकडून नेवना फोन करतोय, अरे सख्या नेवणीचा कार्यक्रम आहे, नेवण्याचा कार्यक्रम आहे, येत नाही. मला माझ्यासाठी माझा प्रभू प्रथम आहे. नाही मी जाते, तू जा लेकराला राहा, नाही मुलं बी घेऊन जा, तू घेऊन जा त्यांना सगळं. मेन आपला फोकस आपला प्रभू आहे. आणि ज्याला हे समजलं तो परफेक्ट बनला. परंतु जो संसाराकडे झुकतो आजपर्यंत तो परफेक्ट नाही आहे. परफेक्ट तोच आहे जो आपल्या प्रभूला प्रथम स्थान देतो, जो संगतीला प्रथम स्थान देतो. दुनिया इकडची तिकडची होऊ द्या ब्रदर, परंतु आपला प्रभूने आपल्यासाठी मोल दिलेला आहे. म्हणून ते मोलची किंमत तुम्ही पकडा की देवाने सोना चांदीने नाही विकत घेतलेलं, त्याच्या रक्ताने रक्त सांडून तुम्हाला विकत घेतलेलं आहे. सोनं चांदी तर राजा लोकांकडे आहे, परंतु आपल्या प्रभूने खुद स्वतःच रक्त सांडलेलं आहे. म्हणून ही संगती खूप मौल्यवान आहे. ज्या संगतीत तुम्ही राहता तसे तुम्ही बनता. जर एखाद्याला क्रिकेटर बनायचं आहे तर त्याला ते क्रिकेटमध्ये खूप वेळ घालावा. तसं तर क्रिकेट सगळेच खेळतात, मला बी खूप आवड आहे, मी बी खेळतो, लेकरं बी खेळतात. म्हणजे क्रिकेट हा कॉमन खेळ आहे, आता सगळे खेळतात ते. परंतु जर ज्याला परफेक्ट बनायचं आहे त्याला त्याच्यामध्ये वेळच घालावा लागतो. आणि जसं तो त्याच्यामध्ये वेळ घालतो मग त्याला समजतंय की यार्कर बॉल आल्यानंतर कसं मारायचा, बाउन्स आल्यानंतर कसा मारायचा, स्पीड मध्ये बॉल आल्यानंतर कशी नजर त्या बॉलवर ठेवायची. हे सर्व त्याची नजर मेलेली असते.
क्रिकेटमध्ये तुम्हाला माहिती आहे का, सहवाग अख्तर नावाचा एक गोलंदाज होता, फुल स्पीड मध्ये तो एकदम 160-170च्या स्पीडने बॉल फेकायचा सहवाग अख्तर. त्याच्या समोर कुणी जर खेळायला आला की तो, जर एखादा बॉलर जर खेळायला आला की तो घाबरला समजायचा, कारण की तो बॉल कोणत्या स्पीडने यायचा, कधी स्टंप उडून घेऊन जायचं त्याला कळतच नव्हतं. म्हणजे असे काही त्याच्यामध्ये वेळ घातलेले लोक आहेत की ते परफेक्ट बनले त्याच्यामध्ये. आणि जर त्याच्या समोर समजा सहवाग आला, सचिन तेंडुलकर आला तर ते घाबरत नव्हते. यांना माहित आहे आम्ही याच्यापेक्षा स्पीड मध्ये प्रॅक्टिस केलेली आहे. पण जसंही तो सहवाग अख्तर समोर आला तर ते त्याला 4-6 मारायचं. कधी कधी यारकर आला तर थोडस व्हायचे, कधी कधी आउट व्हायचे, परंतु त्यांनी त्याच्यामध्ये तितका वेळ घातलेला आहे. ते म्हणतो परफेक्ट बनणं. ज्यावेळेस तो परफेक्ट बनले, त्यांनी इतकी मेहनत केली, आज ते स्टार बनले. मला काय म्हणायचं माहितीये का, तुम्हाला विश्वासामध्ये स्टार बनायचं तर ही संगती मुकू नका, संगतीमध्ये स्टार बना. हालेलुया. कोणीही नाव घेतलं पाहिजे की ब्रदर जिथं प्रार्थना आहे तिथे हे ब्रदर असतात, जिथं प्रार्थना आहे तिथे ही सिस्टर असते. ब्रदर हे जगातले स्टार नाश होणार आहे, इथाले स्टार आनंद खाली आहे जे प्रभू आपल्याला लावणार आहे. हालेलुया. म्हणून जे मिडल आपल्याला प्रभू देत आहे ना, ज्या संडेला तुम्ही येताय, ज्या ठिकाणी आराधना होते त्या ठिकाणी तुम्ही येताय, आला की दोघं असो तिघ असो, तुमची उपस्थिती खूप महत्वाची आहे. कारण की देव तुम्हाला एक स्टार वाढवत आहे. तुम्हाला माहिती आहे का, ज्यावेळेस तुम्ही आर्मी मध्ये जाता तर ते लगेच त्याला स्टार लागत नाही, त्याच्यामध्ये वेळ घालावा लागतो. म्हणजे तो काही ते वेळ घालत घालत तो कर्नल बनतो, मग पुढच्या स्टेपला जातो, त्याला काही स्टार लागतात जे पोलीसच्या याच्यामध्ये बी आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जितकी ते खालच्या पातळीवर मेहनत करतात, वरचे स्टार त्याला मिळत राहतात आणि मग तो वरच्या पातळीवरती जात राहतो. मला काय म्हणायचं आहे, विश्वासामध्ये आपण सर्वजण कमी आहोत, परंतु संगतीमध्ये गेल्याने आपला अविश्वास निघून जातो आणि विश्वासाची पातळी वाढत चालते. म्हणून आपला विश्वास वाढवायचा असेल तर आपल्याला संगती अधिक करणं गरजेचं आहे. बघा तुम्ही एक संडे घरी राहून बघा, एक महिनाभर घरी राहून बघा, इतकी विश्वासाची पातळी घासळलेली असणार की तुम्हाला खालचं वरचं सुचणार नाही. परंतु ज्या वेळेस तुम्ही संगतीमध्ये या, मोठ्याही संगती येऊ द्या, तुम्ही म्हणता प्रभू माझ्या बरोबर आहे. कारण की संडेला प्रभू बोलला आहे, प्रभू म्हटलं मी तुझ्या बरोबर आहे. आराधनेने ताकद मिळाली, वचनाने ताकद मिळाली. म्हणजे संगती मोस्ट इम्पॉर्टंट. आपल्या जीवनामध्ये संगती खूप महत्वाची आहे. एकही संडे आपल्या जीवनामधून वाया गेला नाही पाहिजे, एकही फ्रायडे आपल्या जीवनातून वाया गेला नाही पाहिजे. ज्यावेळेस संगती आहे, संगतीमध्ये या. जो आनंद संगतीमध्ये आहे तो जगामध्ये नाही आहे. प्रथम ज्यावेळेस संगती मोडलेलं उदाहरण तुम्ही उत्पत्तीमध्ये बघू शकता. संगती करणारा आदाम होता, जो प्रभू बरोबर संगती करत होता. बायबल सांगते देव त्याच्या बरोबर थंड वाऱ्यामध्ये यायचा आणि त्याच्या सगळं वार्तालाप करायचा, बोलायचा. ही खूप सुंदर संगती चालू होती. नंतर देवाने आदामामधून फासळी काढली आणि हवेला बनवलं. आता 2 जगाची फेलोशिप चालू झाली, आदाम आणि हव्वा. ज्यावेळेस हे दोघं एकत्र येऊन प्रभूची आराधना करायचे, प्रभूला धन्यवाद द्यायचे, आदम वाटिकेमध्ये आनंदच आनंद होता. हालेलुया. आदाम म्हणायचा हे पहाड इकडे होतो, पहाड तिकडे सरकायचा. आदाम म्हणायचा आहे ऍपलचं झाड तो खाली वागतं, ते खाली वाकायचं. नारळाच्या झाडाला तो आज्ञा करायचा, तो खाली वागते, नारळाचं झाड खाली वाकायचं. आदाम आज्ञात ते नारळ तोडून घ्यायचा. म्हणजे इतकी शब्दामध्ये पावर होते. परंतु ज्या वेळेस संगती तुटली, हवा फक्त काही वेळ आदामापासून दूर गेले, शैतानाने फरकलं, तिला पकडले आणि म्हटले काय प्रभू बोलला झालं. ज्या वेळेस वचन समोर आले, वचनांनी तर्क करण्यात आले, तर हवा पापामध्ये पडली. सांगायचे उदाहरण काय आहे, ज्या वेळेस आदामापासून हवा दूर गेले, जोपर्यंत ते एक होते तोपर्यंत शैतान आला नाही. कारण की त्याला माहिती आहे आदाम पडू शकत नाही, कारण की आदाम पूर्ण प्रभूच्या प्रतिरूपात बनलेला आहे, त्याला शैतान पाडू शकत नाही. परंतु जी कडी आहे ती कडी शैतानाने पकडली. निर्मल पात्र जी फासळी काढली होती. आणि म्हणून बायबल सांगते स्त्री निर्मल पात्र आहे, तिच्या बरोबर निर्मलतेप्रमाणे व्यवहार करा, प्रेमाचा व्यवहार तिच्या बरोबर करा, कारण की तिला प्रेमाची आवड आहे, प्रेम तिला पाहिजे. ब्रदर, तसंच चर्च आहे. जसं ही चर्च वचनापासून दूर जाते, ते प्रभूपासून दूर जाते. वचनापासून दूर जाणे आणि प्रभूपासून दूर जाणे, कारण की प्रभू वचन आहे. म्हणून बायबल मध्ये असं दिलेलं आहे, पहिल्या तिमोथेचं पुस्तक, सॉरी योहान सुवर्तमान 15 अध्याय आणि त्याचं 5 वचन बघा. मी वेल आहे, तुम्ही फाटी आहात.
प्रभू काय म्हणत आहे? मी वेल आहे, तुम्ही फाटे आहात. प्रभू काय म्हणताय? मी वेल मी आहे, वेल आहे आणि तुम्ही कोण आहात? फाटे आहात. फाटे आहात. म्हणजे प्रभूने आपल्याला इतक्या सहजरित्या शिकवलंय की जे वेल आहे ते वेल काय करते, जमिनीमधून सर्व जे काही पौष्टिक आहे ते स्वतः आणते आणि ते फांद्यामध्ये देते आणि फांदी मग फलद्रूप होते. जर वेलच ते अन्न जर तिकडे देऊ नाही लागला तर ती फांदी सुकून जाते. आणि म्हणून प्रभू म्हणतो मी वेल आहे. आता कोणता वेल आहे? तर प्रभू म्हणतो मी द्राक्ष वेल आहे आणि तुम्ही फांद्या आहात. द्राक्षाला तुम्ही घेऊन जाताल तर द्राक्षाचं कन्वर्ट कशामध्ये होतं माहिती का? ज्या वेळेस द्राक्षाला ते पिळले जाते त्याच्यातून रस काढला जातो आणि तो रस तुम्ही प्लास्टिकच्या बाटलीमध्ये ठेवा. ते प्लास्टिकची बाटली फोडून टाकली. मी द्राक्ष आणायला गेलो होतो तर त्यांनी मध्यंतरी प्लास्टिक मध्ये आणले होते आणि नंतर अचानक पुढच्या वेळेस गेलो तर परत काचेमध्ये. मी म्हटलं काय असं काय झालं की ते प्लास्टिक मध्ये आणत होते आता परत काचेमध्ये? नाही म्हणे ते प्लास्टिक मध्ये ते टिकत नाही, फाटतंय. म्हणजे द्राक्ष रसामध्ये इतकी ताकद आहे की ते प्लास्टिक बी फाडतं, किती काही मजबूत असू द्या, पण ते काचेमध्ये मजबूत राहते. आणि जितके दिवस तुम्ही ठेवाल तितकं ते टेस्टी बनत चालतं, तितकी त्याच्यामध्ये रस येतो, तितका त्याच्यामध्ये ताकद येते. म्हणून द्राक्षरस का आपण प्रभूच्या विधीमध्ये इस्तेमाल करतो? कारण की ते द्राक्षाची क्वालिटी आहे. जितका दिवस तुम्ही ठेवताल ते सडत नाही, ते अधिक चांगलं बनत चालतं. हालेलुया. असं आपल्या प्रभूचं वचन आहे. जितकं तुम्ही आपल्या हृदयामध्ये टासून ठेवताल तितकंच ते स्वादिष्ट बनत चालतं. म्हणजे जे हृदयात ठेवताल ते तुमच्या मुखावर बाहेर निघेल, स्वादिष्टपणा तुमच्या मुखातून निघतो. हालेलुया. म्हणून संगती आपल्या जीवनामध्ये खूप महत्वाची आहे. फाट्या आणि फांदी. आता हे फांदी मधूनच फाटे निघलेले आहे, परंतु प्रभू म्हणतो की तुम्ही फांदी आहात आणि मी वेल आहे. प्रभूला काय सांगायचं आहे की तुम्ही माझ्यातलेच आहात, पण जर तुम्ही माझ्यामध्ये नाही राहिले तर तुम्ही आप होऊन फळ देऊ शकत नाही. आणि म्हणून बायबल सांगते की जर तुम्ही माझ्यामध्ये राहाल आणि मी तुमच्यामध्ये राहील तर पुढे लिहिलंय 8 वचनामध्ये 7. तुम्ही माझ्यामध्ये राहिला व माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हाला पाहिजे ते तुम्ही मागा म्हणजे ते तुम्हाला मिळेल. Praise Lord. जे मागा ते तुम्हाला मिळेल. कधी? तुम्ही माझ्यामध्ये राहाल त्यावेळेस जे मागाल ते मी तुमच्यासाठी करेन. आता पुढं मनुष्य जात जी आहे ती कैन आणि हाबिलाकडे तुम्ही लक्ष लावा. हे दोघांची संगती होती, दोघं भाऊ होते. परंतु ज्यावेळेस अर्पण आणायचं आहे तर हाबिल आणि प्रगटीकरणाच्या द्वारे अर्पण आणले, परंतु कैनाने कॉफी केली. कारण की कैनाकडे स्वतःचं प्रगटीकरण नव्हतं, प्रगटीकरण हाबिलाकडे होतं आणि हाबिल आणि प्रगटीकरणाच्या द्वारे प्रभूला अर्पण आणले, परंतु कैनाने कॉफी केली. आज भी चर्च सर्वकडे चर्च आहे, परंतु ज्या चर्चकडे प्रगटीकरण आहे ते खरं चर्च आहे. आणि जे चर्च कॉपी करत आहे ब्रदर, ती जे नकल करत आहे ते चर्च नाही आहे, ती कैनाने स्थापित केलेली मंडळी आहे. तिच्याकडे फक्त काय आहे? नकल आहे, ती फक्त नकल करते. परंतु प्रगटीकरण हे फक्त वधूकडे आहे आणि बाहेर जे चाललेलं आहे ती वधूचं नकल चालू आहे. परंतु खरं जे काम चालतंय तर ते प्रभूचे वचन ज्याच्याकडे आहे त्याच्यामध्ये काम चालू आहे. बघा बायबल सांगते की कैनाने भेट आणली आणि हाबिलाने बी भेट आणली. या दोघांनीही अर्पण आणले. आता मला सांगा, अर्पण आणणं हे चुकीचं आहे का? चुकीचं नाही. जे आहे प्रभू मी ते आणलेलं आहे. परंतु का प्रभूने हाबिलाची ग्रहण केले आणि कैनाचे ग्रहण केले नाही? जसं की बायबल मध्ये लिहिलंय बघा, 2 तिमोथेयुस 3 अध्याय, 2 तिमोथेयुचं पुस्तक 3 अध्याय 4 आणि 5 वचन. 3 अध्याय. विश्वासघातकी धूळ गर्वाने फुगलेली. 2 तिमोथेयुस 3 अध्याय 4 वचन वाचा. काढलं सर्वांनी? 4 आणि 5 वचन. 2 तिमोथेयुस 3 अध्याय
विश्वासघातकी, हा. फूट, गर्वाने फुगलेली, देवावर प्रीती करण्यापेक्षा विलासाची आवड धरणारी, सुभक्तीचे रूप आपल्यात आहे असे दाखवून सुभक्तीचे रूप आपल्यात आहे असं दाखवते. तिचे सामर्थ्य नाकारणारी अशी होती तर अशांपासून दूर राहा. हे कोण आहे? नकल करणारे. सुभक्तीचे रूप घेतात परंतु देवाच्या शक्तीचा इन्कार करतात. सुभक्ती म्हणजे काय? भक्ती करणं. भक्ती करणं म्हणजे काय? चर्च मध्ये येणं, देवाला आराधना करणं, देवाला स्तुती करणं, नाचून गाऊन देवाची आराधना करणं. आज तुम्ही बघा टीव्हीवरती, टेलिव्हिजनवरती जा, युट्यूब खोला, बघा कशी आराधना चालते. रॉक स्टाईल आराधना, झुमून नाचून आराधना. दाऊद नाचला, आपण बी नाचूया आराधना. जसं की आज जे चालू आहे जगामध्ये ऍक्च्युली भक्ती चालू आहे. त्याला आपण नाव ठेवू शकत नाही. भक्ती करताय कोणाची? येशूची भक्ती करताय, देवाची भक्ती करताय. भक्तीला आपण नाव ठेवू शकत नाही. ज्या परे ज्याला त्याला समजलंय त्या परे तो भक्ती करत आहे. भक्ती एका बाजूला आहे आणि देवाची शक्ती एका बाजूला आहे. म्हणून बायबल सांगते की असे लोक येणार आहेत की देवाची ती भक्ती करतील परंतु देवाच्या शक्तीचा इन्कार करतील. आणि अशा लोकांपासून तुम्ही दूर राहा. मला काय सांगायचं आहे? भक्ती कैनाने बी केली आणि भक्ती हाबिलाने बी केली. भक्ती दोघही हालेलुया प्रेज लॉर्ड, दोघही देवाची स्तुती करत आहे परंतु ग्रहण केली हाबिलाची. हालेलुया. काय सांगायचं आहे की जिथं प्रगटीकरण आहे आणि प्रगटीकरणाच्या द्वारे जो आराधना करतो त्यालाच प्रभू ग्रहण करतो. नाहीतर आराधना सर्वच करताय. मी गाणे गातोय, तुम्ही बी गाताय, परंतु काय त्या गाण्यामधला वर्ष टू वर्ष पकडून तुम्हाला आनंद मिळतो का? काय ते गाणं गात असताना त्या ओळीमधला आनंद तुम्हाला मिळतो का? ज्या व्यक्तीला त्या ओळीतला आनंद मिळतो त्याला प्रगटीकरण झालेलं आहे. आमेन बोल. कारण की त्या गाण्यात असं लिहिलंय, बिन तेरे में कुछ भी नहीं, यहोवा मुझे तेरी जरूरत है. आता सगळेच गाताय, मी बी गातोय, तुम्ही बी गाताय, परंतु खरं मी म्हटलो का प्रभू तुझ्या विना माझं जीवन व्यर्थ आहे? माझ्या हृदयात मी म्हणतोय का? तर त्याला ते प्रगटीकरण झालेलं आहे, प्रभू विना माझं जीवन अधूर आहे. परंतु अशा जगामध्ये सर्वच गात आहेत. काही लोकांना असं वाटतं, मी एक वेळेस नवीन प्रभू मध्ये आलतो आणि खूप सुंदर डानियल राजचे गाणे असायचे आणि आमचे नातेवाईक यायचे, ते लाव ना रखवाला गाणं. ऍक्च्युली येशू त्यांना माहित नाही, पण तुला भारी वाटते ते रखवाला रखवाला ते रॉकस्टार मस्त गाणं गायचं. तर मग हे नाचायचे ते गाण्यावरती, आनंद वाटायचं. आणि एकदा मी लग्नाला गेलो नांदेडला आणि गेल्यानंतर माझी बहीण मला म्हणते, अरे ते गाणं लाव रे तुझं ते. अरे म्हटलं इथं त्यांना काय संबंध आहे? त्यांना काही नाहीये, फक्त आवाज आणि इन्स्ट्रुमेंट ट्युनिंग त्यांना आवडली म्हणून म्हणते ते गाणं लाव रे. मी म्हटलं इथं ते गाणं लावलं तर काय मजा होईल? मी नाही लावलं ते गाणं. सांगायचं तात्पर्य काय? ऐकायला चांगलं वाटतंय, गोडपणा वाटतो, त्याच्यावरती नाचुशी वाटते, परंतु काय त्याचं प्रगटीकरण तुम्हाला आहे का? रखवाला म्हणजे काय आहे? प्रभू माझा सांभाळणार आहे. हे प्रगटीकरण त्यांना नाही, हे प्रगटीकरण मला आहे. मला काय सांगायचं आहे? जर आपण प्रभूला भेट द्यायला येतोय तर त्याच्यामध्ये मला प्रगटीकरण आहे का प्रभू मला सांभाळतोय का? माझा पैसा मला सांभाळतोय का? माझे नातेवाईक मला सांभाळतायत का? माझा जॉब मला सांभाळतोय? नाही, मला सांभाळणारा माझा प्रभू आहे. याचं प्रगटीकरण त्याला झालं, तो खरा प्रभूवरती प्रेम करणारा व्यक्ती आहे. सर्वस्व आपल्या प्रभूला देणारा तो व्यक्ती. प्रगटीकरणाच्या द्वारे ज्या व्यक्तीला समजलं की माझा प्रभूच माझा सर्वस्व आहे, तोच व्यक्ती खरं माझ्या प्रभूवरती प्रेम करू शकतो. म्हणून प्रभू म्हटला, काय तू माझ्यावरती प्रेम करतो? पेत्र म्हटला, हो प्रभू. काय तू माझ्यावरती प्रेम करतो? पेत्र म्हटला, हो प्रभू. काय तू माझ्यावरती प्रेम करतो? नंतर पेत्र म्हणतो, प्रभू तुलाच माहिती आहे. दोनदा करतो ना प्रभू, तो जीव देईन तुझ्यासाठी. पण तिसऱ्या वेळेस त्याचा आप त्याला समजला की जितकं प्रभू माझ्यावरती प्रेम करतो तितकं मी त्याच्यावरती नाही करत. म्हणून तो स्वतःला रिक्त केलं, म्हटलं प्रभू तुलाच माहिती आहे की मी तुझ्यावरती किती प्रेम करतो. हालेलुया. आपल्याला असं वाटतं की मी खूप प्रेम करतो, मी खूप प्रेम करतो. ब्रदर, आपण नाही प्रेम करत. बायबल मध्ये लिहिलं आहे त्यांनी आपल्यावरती प्रेम केलेलं आहे. असं प्रेम की अपाट आहे, जे पती पत्नीचं नाही, ना आई वडिलांचं आहे, ना माझं तुमच्यावरती, ना तुमचं माझ्यावरती. सर्वात महान जर प्रेम केलं असेल ते माझ्या प्रभूने माझ्यावरती केलं. महान उपकार त्याचे माझ्यावरती आहे. आमेन बोलाल का? संगती इतकी महत्वाची आहे ब्रदर. संगतीमध्ये आल्यानंतर तुमचा काही तोटा नाही आहे. संगतीत आल्यानंतर काही ना काही तुमचा फायदा होणार आहे. कुठं ना कुठं तुमचा विश्वास थोडा काय ना वाढणार आहे. संगती बुडू नका, संगती खूप महत्वाची आहे. नकल आज कैनाने केली, आज ती जगभरात पसरलेली आहे. नकल आज एखादा पास्टर करत आहे
ऍक्च्युली मला माहित नाही की त्याला दान बी असू शकते. ऍक्च्युली ती कुठेतरी विदेशामध्ये चालू झाली आणि ती त्याने बघितली. त्या सेवकाला त्यांनी आपल्या चर्चमध्ये बोलवलं, त्या सेवकाची त्यांनी मीटिंग लावली, त्या सेवकाला त्यांनी फॉलो केलं आणि बघितलं की तो सेवक कसा काम करत आहे. तो कोट घेतोय, तो सर्वांना माग फेकतोय, तो सगळे पडतायत. त्यांनी बघितलं, त्या सेवकाने बघितलं की बाबा काय सामर्थ्य, काय पब्लिक आहे आणि या सामर्थ्यावर किती जण तरी त्याच्या पास्टरच्या माग आहेत. बघायचं काय, नुसतं कोट घ्यायचा, सगळे पडतायत. मध्ये मध्यंतरी काहीतरी आलं तर रुमाल घ्यायचे आणि रुमाल टस 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 सगळे पडायचे. कुठून तरी सुरुवात झाली आणि ते आज अख्खं जगभर पसरलंय. फक्त काय चाललंय, पाडापाडी. मनुष्य खूप मोठ्या आशेने जातो तिथे की आज माझा प्रभू माझ्याबरोबर बोलणार आहे, वचन माझ्यावर येणार आहे. वचन फक्त चलते 5 ते 10 मिनिटं, लगेच त्याचं कन्व्हर्सेशन होतं, लगेच चमत्कारामध्ये. 10 मिनिटं झाले वचनाला, 10 मिनिटं वचन होते आणि 1 तासभर चमत्कार चालतो. घाबरत बोली तुम्ही देवाच्या, तुम्ही गा आला 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 आला. ऍक्च्युली काय, त्यांच्या चर्च मधलेच भरपूर लीडर्स तिथं असतात. त्यांना ती सवय आहे चर्च मधली पटपट पटपट करायची. आणि जसंही ते हलतात डुलतात तर मग त्याचे जे नवीन लोक आलेले आहेत त्यांना वाटतं की असं काहीतरी केल्याने काहीतरी होत आहे, आपण करायचं. ते प्रगटीकरण त्यांना नाही आहे. प्रगटीकरण यांना यांच्या चर्च मध्ये झालेलं आहे. कारण की तो आत्मा आला, यांना पर्स झाला, पर्सने ते पडले. कोणता आत्मा आला माहित नाही, परंतु ऍक्च्युली तो पर्स झाला. परंतु देवाचा आत्मा असा पर्स करत नाही. देवाचा आत्मा ज्यावेळेस येतो ना, त्यावेळेस तो हृदय परिवर्तन करतो. असे पडणाऱ्या व्यक्तीला त्यांचं निजी जीवन जाऊन बघा तुम्ही. कोणी तांबाखू खातोय, कोणी दारू पितोय, कोणी मिस्त्री लावतंय, घरामध्ये तू चालू आहे आणि चर्च मध्ये आल्यानंतर अन्नभाषण. परखा ना मग तुम्ही, हे आत्मा आहे का काय आहे. आत्म्याचं काम असं नाही आहे. आत्म्याचं काम ते आहे जे शांतीमध्ये होते. हालेलुया. संगती, ज्या संगतीमध्ये तुम्ही जाता त्याची नकल बनत चालते. लोक नकल करतात त्याची. जसं की एखादा पास्टर खूप पॉवरफुल प्रिचर करत असलं म्हणून नाही, मला अशी प्रिचिंग करायची. मी अनुभवले स्वतः. एखादा सेवक आला आणि त्यांनी प्रचार केला, त्याला ते वरदान दिलेलं आहे, परंतु त्याची नकल खालचे बसणारे करतात. ज्यावेळेस ते उठतात आपल्या चर्च मध्ये जातात, मग ते बी तसेच प्रचार चालू करतात. एक सेवक होता, तो प्रचार करायचा, तर तो प्रचार करताना एका जागेवर कधी थांबत नव्हता. असं प्रचार करायचा तो फुल स्पीड मध्ये, नाही का, जसं शब्द येईल तसं ताकद लावायचं. नंतर मी बघितलं की ज्यांनी ऐकले का ते बी त्यांच्या चर्च मध्ये जाऊन कॉफी, म्हणजे काय करताय, ही कॉफी चालू आहे. परंतु देवाने ऍक्च्युली जे वरदान दिलेलं आहे ते वरदानामध्ये चला, प्रभू तुम्हाला सफल करेल. कॉफी करून प्रभू तुम्हाला सफल करू शकणार नाही. जे वरदान प्रभूने तुम्हाला दिलंय त्याच्यामध्ये चला, प्रभू तुम्हाला सफल करेल. ब्रदर कवाली गातात त्यांच्यासारखी मी नाही गाऊ शकत. मी का नकल करू. मला जो आवाज दिलाय, मला जे गिफ्ट दिलंय त्या गिफ्ट मध्ये मी चालतो. जसं तुम्हाला गिटार वाजवायचा आहे, ब्रदरला जमगा वाजवायचा आहे, कोणाला सुंदरसा आवाज दिलेला आहे, परंतु त्या गिफ्ट मध्ये चला ना, प्रभू तुम्हाला उंचवील ना. एकामेकाची कॉपी करायची काय गरज आहे. कधी कधी एखादी नवीनच बहीण ज्यावेळेस गाणं गायला सुरुवात होते आणि तिच्या वेळेस गाणं गाते, आता बेसूर गाणं असतं कारण की तिने कधी गायलेलं नसतं. मग आता तिला नाव ठेवण्यात आता गरज नाही ना, काय गाते नाही. ऐका, तुम्ही काय करा, स्वतःला शांत करा. तुम्ही मस्त चांगले गाणारे असतात, स्वर तालाने ऐकणारे असतात, गाणारे असतात, परंतु ती गाते तर तिला प्रोत्साहन द्या. चांगलं गायला प्राइज लावा, पण ती पुढच्या वेळेस आणखीन चांगली प्रॅक्टिस करेल. मग त्याच्या काय गाते, गाणं नाही चालले गाणं गायला सांगायचे काय. हे ऍक्च्युली आपल्या घरामध्ये उदाहरण आहे. जर तुम्ही सहजपणे घेतले ना, खूप सुंदर गायला, खूप सुंदर गायला, कधी कधी प्रोत्साहन द्यावं लागतं. जरी नाही चांगलं गायलं तरी मी म्हणायचं चांगलं गायलं, कारण की तिला पाडायचं नाही, तिला आपल्याला उंच करायचं आहे. प्रभू मध्ये हे आपली शिकवण आहे ब्रदर. जे काही बी तुम्ही करता ते प्रभूसाठी आनंद करा, हर्षाने करा आणि संयम वागा, संयमाने प्रभूची सेवा करा. हालेलुया.
मला काय म्हणायचं आहे, एकामेकाची कॉपी करू नका. जे प्रभूंनी वरदान दिलंय, गिफ्ट दिलंय, त्या गिफ्ट मध्ये चाला. प्रत्येकाला गिफ्ट दिलेलं आहे. आमेन बोलताय? नाही. प्रत्येकाला गिफ्ट ओळखा काय गिफ्ट असणार आहे. स्वतःचं गिफ्ट ओळखा काय गिफ्ट असणार आहे. त्या गिफ्ट मध्ये चलत राहा. प्रभू तुम्हाला उन्नतीमध्ये घेऊन चालेल. ब्रदर, देवाकडे उशीर आहे, परंतु तो कधीही अन्याय करत नाही कोणावरती. तो वेळेने देणार, वेळेने सर्व काही देणार, परंतु तिथपर्यंत आपल्याला संयम ठेवणं खूप गरजेचं आहे. बायबल मध्ये असलेल्या 5 वचनामध्ये 2 तिमोथेयुस 3 अध्याय आणि 5 वचन. सुभक्तीचे रूप आपल्यात आहे असे दाखवून जे सामर्थ्य नाकारणारी अशी होती, तर अशांपासून दूर राहा. कोणापासून दूर राहायला लावलंय? जे सुभक्तीचे रूप धरतात आणि देवाच्या शक्तीचा नाकार करतात. हिंदी में अच्छा लिखा होगा, पढ़िए. वे भक्ति का भेष तो धरेंगे, भेष धरेंगे, पर उसकी शक्ति को न मानेंगे. उसकी शक्ति कोई नहीं मानेंगे. ऐसों से परे रहो. ऐसे से परे, किसी से परे रहना है, उसकी शक्ति कोई नहीं मानेंगे. यांनी काय म्हणतात, पौल सांगत आहे तिमोथेयुसला, हे म्हणतात की देव वरती आहे आणि खाली येशू आहे, आणि योहन बत्तिस्मा देणारा तो बत्तिस्मा देत आहे, आणि आकाशातून वाणी येत आहे, हा माझा प्रिय पुत्र आहे, याच्यावरती मी संतुष्ट आहे, याचं तुम्ही ऐका. मग म्हणतात पितावर बसलाय, कबुतरासारखा आत्मा उतरलाय आणि येशू पाण्यामध्ये उभा आहे. दिसतेत का नाही? 3 दिख रहे हैं. बायबल काय सांगते? हे भक्तीचं रूप घेतात, देवाच्या शक्ती ज्यांना माहिती नाही. हालेलुया. त्याची शक्ती काय आहे? तो स्वर्गात बी आहे, तो पृथ्वीवर बी आहे. हे त्याचं सामर्थ्य आहे. हे सर्वव्यापी प्रभू आहे. परंतु आज ते म्हणतात आपल्यापासून दूर राहा. बायबल सांगते त्यांच्यापासून दूर राहा जे म्हणतात 3 परमेश्वर आहे. याच्यात समजतंय का? शक्ती म्हणजे काय? देवाचं सामर्थ्य काय आहे? त्याला काहीच अशक्य नाहीये. तो पृथ्वीवर उभा राहून स्वर्गातून आवाज काढू शकतो. तो देव आहे. परंतु आज मनुष्य दुभागात पडलेला आहे, दुविचारात पडलेला आहे की आवाज आला कुठून. आम्ही अहो, एखादा व्यक्ती इथं बोलतोय, त्याचा आवाज अमेरिकेत ऐकायला जातोय. मनुष्याचं सामर्थ्य, देवाचं सामर्थ्य वाया गेलं का? मनुष्याचं बळ, मनुष्याची बुद्धिबळ, मनुष्याचे विचार, ते इतकं टेलिव्हिजन निर्माण केलंय की आज तो इथं व्हिडिओ कॉल तर तो कुठं ना कुठं समोर फेस टू फेस बघतोय, फक्त एका स्क्रीन मधून. स्वतः त्याला बघतोय तुम्ही, त्याला बघताय, तो तुम्हाला बघतोय. मनुष्याचं बुद्धीचं बळ, मनुष्याचं सामर्थ्य. मग देवाचं सामर्थ्य कुठे गेले? काय आम्ही बोलताय? बायबल काय सांगते? मला वाटतं 1 तिमोथेयुस त्याचा 2 अध्याय, सॉरी, इब्री लोकांपत्र 2 अध्याय 7 वचन बघा. इब्री 2:7 बघा. तू त्याला देवदूतांपेक्षा जरासे कमी केले आहे. तू त्याच्यावर गौरवाचा व सन्मानाचा मुकुट घातला आहे आणि आपल्या हातच्या कामांवर त्याला नेमून ठेवले आहे. किती वर्ष? इब्री 2:7. काय वाचन? कलश 2 बघा. कलशकारपत्र, नाही ते नाही. कलशकारपत्र 2 अध्याय 9 वचन. कलश 2 अध्याय 9 वचन. कारण ख्रिस्ताच्या ठाईच देवपणाची सर्व पूर्णता मूर्तिमान वसते. काय सांगते? काय समजतं तुम्ही? कलशकारपत्र त्याचा 2 अध्याय 9 वचन. Colossians chapter 2 verse 9. कारण ख्रिस्तातच देवपणाचे सर्व पूर्णपणे कसे राहते? हिंदी में पढ़े सर? 2:9. उसमें ईश्वरत्व की सारी परिपूर्णता सदैव वास करती है. ईश्वरत्व की सारी परिपूर्णता मसीह में वास करते. हालेलुया. सदैव. काय समजतं तुम्ही प्रभूला? प्रभू खूप महान आहे. एका देहामध्ये सर्व शक्तिमान प्रभू
वास करत आहे. बायबल मध्ये लिहिलं आहे, ख्रिस्तातच देवपणाचे सर्व परिपूर्ण शरीर रूपाने राहते. हालेलुया. म्हणजे तो स्वर्गात बी आहे, तो पृथ्वीवर बी आहे, तो इथं बी आहे, तो अमेरिकेत बी आहे, तो इस्रायल मध्ये बी आहे, तो सर्वव्यापी प्रभू आहे. हे परमेश्वराचं सामर्थ्य आहे. परंतु आज मनुष्य त्याचा इन्कार करतोय. हे कोण? हेच आपले भाऊ बंधू म्हणतात की देव एक नाही तीन आहे. परंतु देवाचं सामर्थ्याचा इन्कार करतायत. सामर्थ्य काय आहे देवाचं? तो इथं बसून कुठेही बसून तो काही करू शकतो. तो प्रभू आहे. तो स्वर्गात आहे परंतु विराजमान सर्वीकडे आहे. हालेलुया. बायबल काय सांगते? स्वर्ग त्याचं सिंहासन, पृथ्वी त्याची पाव ठेवण्याची जागा. तुझ्यासाठी मी कसलं मंदिर बांधू? मला सांगा, प्रभूची उंची एवढी आहे का? स्वर्गात बसलाय आणि पाय पृथ्वीवर लागतायत? तो सर्वव्यापी प्रभू आहे. अंत तो सामर्थ्यशाली आहे. म्हणून पौल म्हणत आहेत तिमोथेला, अशा लोकांपासून दूर राहा. आणि लोक आप कॉपी करणारे लोक काय म्हणतायत? यांच्यापासून दूर राहा. आपण देवाचं सामर्थ्य ओळखलंय. पुढे मी तुम्हाला सांगतो बघा, संगती किती महत्वाची आहे. कोणामध्ये संगती करायची, कोणा संगती करायची आहे. तर बायबल मध्ये लिहिलं आहे, तिमोथेच्या पत्रामध्येच असं, दुसरा तिमोथी 2 अध्याय 22 वचन. 2 तिमोथी 2 अध्याय 22 वचन. सेकंड आणखी तरुणपणातील हवांपासून दूर राहा. हो. आणि शुद्ध अंतःकरणाने प्रभूचे नाव घेऊन त्याला हात मारणाऱ्यांबरोबर न्यायीपण, विश्वास, प्रीती, शांती यांच्या मागे चाल. और इसको हिंदी में पढ़ेगा. दूसरा सेकंड तिमोथी जवानी की अभिलाषाओं से भाग, हाँ और जो शुद्ध मन से प्रभु का नाम लेते हैं हाँ उनके साथ धर्म और विश्वास और प्रेम और मेल मिलाप का म्हणजे पीछा प्रभू करो. काय म्हणत आहे? पौल तिमोथेसला काय सांगतोय की तुला संगती कोणाबरोबर करायची आहे? जे प्रभूचं नाव घेतात त्यांच्या बरोबर तुला संगती करायची. ब्रदर, यांना प्रभूचं नावच प्रगट नाही, कोणा संगती? हे म्हणतात की त्याला नाव नाही, पवित्र आत्म्याला नाव नाही, नाव फक्त येशू पुत्र बनून आला, त्याला येशू नाव आहे. मला सांगा, पौल त्याच वेळेस सांगितलं त्याने, ज्यांना प्रभूचं नाव प्रगट होईल त्याच्या बरोबर संगती करा. हालेलुया. ब्रदर, खूप सहज आहे. पौलाचा विश्वास तो आपला विश्वास आहे. हालेलुया. ज्याला प्रभूचं नाव प्रगट झाले त्या व्यक्तींबरोबर राहा, असं पौल तिमोथेसला सांगतो. बघा, व्यवस्थित वाचा म्हणजे समजेल तुम्हाला कोणाबरोबर संगती करायची. आणि शुद्ध अंतःकरणाने प्रभूचे नाव घेऊन त्याला हाक मारणाऱ्यांबरोबर, प्रभूचे नाव घेऊन त्याला हाक मारणाऱ्या बरोबर न्यायीपण, विश्वास, प्रीती, शांती यांच्या मागे चाल. समजलं? चाल, त्यांच्या मागे तू चाल. का? कारण की त्यांना प्रभूचं नाव प्रगट झालेलं आहे. हालेलुया. परंतु आज नाव प्रगट नाहीये, फक्त भक्तीचा वेश धरून देवाच्या शक्तीचा नाकार करणार आहे. हालेलुया. प्रेरणा मोठ्याने आडण म्हणणार आहे, प्रभूची आराधना स्तुती मोठ्याने आडून करणार आहे, परंतु देवाच्या शक्तीचा नाकार करणार आहे. आशांपासून दूर राहा. संगती करायची आहे तर आशांबरोबर करा. म्हणून बायबल मध्ये असं लिहिलं आहे, 1 तिमोथी 4 अध्याय आणि 8 वचन वाचा. का असं पौल तिमोथेसला बोलतो? कारण शरीराचे पहिलं तिमोथी 1 तिमोथी चॅप्टर 4 वर्स 8. कारण शरीराची कसरत थोडक्याविषयी उपयोगी आहे, परंतु सुभक्ती अवघ्याविषयी उपयोगी आहे. तिमोथेला प्रभू पौल असं सांगतोय की शारीरिक कसरत आहे ती थोडी आहे, थोडक्याच दिवसाची आहे, परंतु जी आत्मिक कसरत आहे ती कायमस्वरूपी टिकणारी आहे. का पौल तिमोथेसला असं बोलतो? कारण की तिमोथेसची संगती जी आहे ती अशा युवांबरोबर, मुलांबरोबर होती की ते कसरत करायचे, मेहनत करायचे, बॉडी मेंटेन ठेवण्यासाठी. कसरत, बॉडी मेंटेन ठेवणं काही पाप नाही आहे. परंतु पौल काय म्हणतोय की तिच्यापेक्षा, म्हणजे तो तिला म्हणत नाही की ती करू नको, म्हणतो तिच्यापेक्षा आत्मिक कसरत करणं तुझ्यासाठी योग्य आहे. ती तर करच, परंतु आत्मिक बी कर, परंतु जास्त लक्ष आध्यात्मिकतेवरती लाव, असं पौल तिमोथेसला सांगते. बघा तुम्ही बारकाईने वाचा. हे पुढे मागचं जे वचन आहे ना, आपण आधी वाचलं, ते वचन बोलण्याचा उद्देश पौलाचा हा होता. बघा तिथे 9 वचनामध्ये
सॉरी 8 वचन वाचलं. कारण शरीराची कसरत थोडक्याविषयी उपयोगी आहे, हा, परंतु सुभक्ती अवघ्याविषयी उपयोगी आहे. याची जी संगती होती, हियाव जर संगती करत होता हा युवा होता. आणि युवा असताना तुम्हाला चांगलं माहिती आहे की सर्वांना आपापली आवड असते, आपापली संगती असते, आपापले मित्र असतात. मग त्यामध्ये ते आपापली मेहनत करत राहतात, ज्या परीने ते चालत राहतात. पण पौल पत्राच्या द्वारे त्याला लिहित आहे की तुझी संगती ती आता सोड आणि आता आध्यात्मिक जे लोक आहेत, जे प्रभूचं नाव घेऊन चालतात, त्यांच्या बरोबर संगती कर. काय समजतंय बरं? हे लिहिण्याचा त्याचा उद्देश काय? कारण की तिमुथुस थोडासा संगतीपासून दूर झाला होता आणि पौलाला ते समजले. पौलाने पत्र लिहून त्याला पाठवले, म्हणजे जो तू संगती करतोय ती संगती आता सोड आणि प्रभूचे नाव घेणाऱ्यांबरोबर तू संगती कर. आमेन बोलते. कधी कधी असं आपल्या जगामध्ये होत आहे की कधी आपले नातेवाईक आपल्याला प्रिय असतात, कधी आपले आप्तजन आपल्याला प्रिय असतात, पण तू आज आपल्याला प्रभूचं वचन सांगते त्या सर्वांपेक्षा जे नातं महत्वाचं आहे ते तुमचं आणि माझं आहे, ते तर रक्ताचं आहे. परंतु हे प्रभूने रक्त सांडून विकत करून आपल्याला घेतलं, एकत्र केलेलं आहे. हे नातं अनंतकालिक नातं आहे, टिकणारं नातं आहे. आणि म्हणून त्याला पौल म्हणत आहे शारीरिक कसरत जी आहे ती थोडकीच उपयोगाची आहे ना. 8 वचन. कारण शरीराची कसरत थोडक्याविषयी उपयोगी आहे, परंतु सुभक्ती अवघ्याविषयी उपयोगी आहे. कोणती भक्ती? भक्ती आहे, परंतु भक्तीमध्ये फरक आहे. सुभक्ती भक्ती कैनाने भी केली, परंतु सुभक्ती हाबिलाने केली. हालेलुया. भक्तीत फरक आहे. इसाक आणि एसाव घ्या. एसाव भी भक्ती करत होता आणि इसाक भी भक्ती करत होता, परंतु निवडलेला इसाक होता. याकोब आणि एसाव. तर निवडलेला कोण आहे? याकोब आहे. बरोबर आहे की नाही? भक्ती दोघांची बी आहे. एकाच देवाला ओळखणारे, एकाच देवाची भक्ती करणारे आहेत, परंतु सुभक्ती ही याकोबाची आहे. आडेंगाबाज होता, परंतु निवडलेला याकोबच होता. म्हणून त्याच्या नावाच्या द्वारे एक राष्ट्र स्थापित झालेलं आहे का? सुभक्ती. हालेलुया. जिथं त्याला दर्शन झालं तिथं तो शांत नाही बसला, लगेच धोंडे गोळा केले, लगेच त्या ठिकाणी ठेवले आणि म्हटले ज्या वेळेस माझा प्रभू मला सफल करेल, तिकडून मला घेऊन येईल, तर मी याच ठिकाणी माझा दशमांश अर्पण. वचन याकोबाने प्रभूला दिले. हालेलुया. यालाच म्हणतात वचन दस्तक मध्ये चालणारा व्यक्ती, वचनाद्वारे चालणारा व्यक्ती. प्रभू बोलला तर हा इथंच माझ्या प्रभूचं मंदिर बनणार. त्यांनी ओळख काय दिली माहितीये का? धोंडे गोळा केले, दगड त्या ठिकाणी ठेवले, अभिषेक केला आणि प्रार्थना ही केली. माझ्या प्रभूने माझा प्रवास सुखरूप केला. परत जर मी या ठिकाणी आलो, इथं मी माझा दशमांश देईन. हालेलुया. काय बोलताय ब्रदर? काय तुम्हाला समजत आहे का की देव किती मान आणि थोर आहे? त्याच्या समान कोणी नाही ब्रदर. सुभक्ती आणि भक्ती फरक आहे. भक्ती सगळ्या जगभर भक्ती चालू आहे, परंतु सुभक्ती तुम्ही आणि मी करत आहोत. कारण की त्यांच्याकडे फक्त देव आहे, आपल्याकडे देवाचा देव आहे. त्यांच्याकडे प्रभू आहे, आपल्याकडे प्रभूंचा प्रभू आहे. ते भक्ती करतायत, आपण सुभक्ती करत आहोत. कारण की सुभक्तीचं रहस्य गंभीर आहे. ज्याच्यावर त्याला प्रगट झाले त्यालाच ते समजले की मी ज्या देवाची आराधना करत आहे तो सर्वव्यापी प्रभू आहे. म्हणून याकोब दाऊद म्हणतो तुझ्यापासून लपून मी कुठे जाऊ प्रभू? खाली मी उतरलो तरी बी आहे, स्वर्गात चढलो तरी बी तू आहे. जिकडे मी जाऊ तिकडे तुझी उपस्थिती आहे. म्हणून जंगलात म्हणतो परमेश्वर माझा बेंडपाल, मला काही होणे पडणार. देवाचं सामर्थ्य नाकारणारे हे लोक आहेत. सुभक्ती करणारे लोक थोडके आहेत, भक्ती करणारे लोक खूप आहेत. मार्केटमध्ये जी वस्तू चालतात ना, चायना मार्केट, चायना माल चले तो चले, कितना दिन नहीं तो चलेगा तो कब तक भी चलेगा. हालेलुया हालेलुया हालेलुया. मधीच कोणता देव, काय देव, हालेलुया हालेलुया हालेलुया. काय देवाने केलंय आमच्यासाठी, नेलं होतं ते गेलं, सगळेच गेलं, काय देव देव करत बसतो. ही भक्ती करणारे लोक आहेत. ही भक्ती करणारे कोण होते का? आईबाची पत्नी. ही फक्त भक्ती करत होती, परंतु आई सुभक्ती करत होती. तेव्हा तो देवाकडून सुखच घ्यावा, दुःख घेऊ नाही का? तू का मूर्खस्त्रीप्रमाणे बोलतेस? सुभक्ती याला म्हणतात. हालेलुया. जी हृदयातून देवाला अर्पण केली जाते. सुखच घ्यावं, दुःख घेऊ नाही का? मार्केटमध्ये सर्वात जास्त जे चालतं तो नकली माल चालतो, कारण की तो स्वस्तात असतो, है ना? जर तुम्ही एखादी गाडी घ्यायला जा चांगल्या कंपनीची, कितीला बसते?
चांगल्या कंपनीची गाडी. जर समजा तुम्ही होंडाची गाडी घ्यायला गेलो, टू व्हीलर होंडाची, लाख रुपयाची वर. बरोबर, तीच गाडी तुम्ही बजाजच्या शोरूमला जा, ॲव्हरेज चांगला मिळेल, परंतु हाय तेवढे तुम्हाला तिच्यामध्ये ताकद भेटणार नाही. कुठंतरी कुठंतरी काहीतरी कमी केलेलं आहे त्यांनी, बरोबर आहे की नाही? म्हणजे जिथं व्हॅल्यू तुम्हाला कमी द्यायची ना, तसं मटेरियल बी तुम्हाला मिळते. आम्ही बोलते तसंच आहे. चर्चला सगळे गजरे लावून जातात, सर्व नेल पॉलिश लावतात, मेहंदी लावून जातात, सगळं सगळं चालू आहे. ही फक्त भक्ती चालू आहे, परंतु जी शृंगार आत्मिक आहे ती सुभक्ती आहे. हालेलुया. आज चर्च भरलेले आहे, परंतु सर्व सजावट वरतून चाललेली आहे. परंतु काही मोजकेच लोक आहेत त्यांनी स्वतःला आतून सजवलेलं आहे. Amen. ते सुभक्ती देत आहेत देवाला, परंतु हे सगळे भक्ती देत आहेत. बसले का लेकरू काय खातं ते उपवास खाते, लेकरू काय करतोय ते फुगा घेतोय, लेकरू काय करतोय ते तिकडे फिरतंय. हे बी कुठे गेला माझा मुलगा, कुठे गेला माझा मुलगा. जिथं तुम्ही मीटिंग मध्ये जा, बघा सगळी जत्रा भरलेली आहे. ही सगळी भक्ती चालू आहे, परंतु त्या ठिकाणी मोजकेच लोक असतील ते सुभक्ती करत आहेत. हालेलुया. ज्यावेळेस प्रभू चालला होता, गर्दीची गर्दी त्याच्या पाठीमागे होती, आणि एक स्त्रीने जाऊन फक्त येशूच्या वस्त्राला स्पर्श केला. ब्रदर, जे गर्दी करू शकली नाही ती एका स्त्रीने केला. Amen. काय समजतंय तुम्हाला? ही खरी सुभक्ती आहे. Amen. काही नाही करणार, फक्त माझ्या प्रभूच्या वस्त्राला शिवणार, माझा आजार निघून जाणार. ही सुभक्ती आहे. हालेलुया. ब्रदर, आज शरीराच्या ताकदीवरती, ज्ञानाच्या बलावरती मनुष्य जे काय ते हासिल करत आहे, परंतु ह्या स्त्रीने ते हासिल केलं जे कोणीच तिला दिलं नाही. Praise God. हारली होती ती, मुकली होती, सगळं धन संपत्ती हरवून गेली होती. आता शेवटचा मौका होता फक्त येशूच्या वस्त्राला शिवायचा. ज्यावेळेस तिने तिच्या वस्त्राला शिवले, बायबल सांगते प्रभू मधून सामर्थ्य बाहेर निघले. याला म्हणतात सुभक्ती. Amen. आम्ही बोलते. अहो, अशा गर्दी खूप आहे ब्रदर, आताचीच नाही आहे. ही गर्दी येशू पासून आहे, त्याच्या आधीपासून आहे. आणि जिकडे जास्त लोक आहेत तिकडे लोकांचं पडाव आहे, परंतु जिथं मोजके लोक आहेत तिथं सुभक्ती चालू आहे. Praise God. येशू एकटा होता, परंतु त्यांनी फक्त 12 शिष्यांना निवडले. त्याला 1000, 2000, 3000ची गरज पडली नाही, फक्त 12. किती निवडले? 12. 12नी बायबल मध्ये प्रसिद्धाच्या कृत्यांमध्ये बघा, ते म्हणताय अरे ते जगाची उलटा पालट करणार इकडे नाही आले का? फक्त 12 लोकांनी जगाची उलटा पालट केली. ही सुभक्ती आहे. परंतु आज भक्ती करून लोक काहीच करू शकत नाही. आपल्या शेजारच्याला माहिती नाही की याचा विश्वास काय आहे. शेजारचा म्हणतोय मी बी नाचतोय, हे बी नाचतोय, आम्ही भांडण करतो आणि हे बी भांडण करतात. आणि कसला काय फरक आहे? हे ख्रिश्चन निसतच काय नसतं, मटणं खाते आणि कटणं खाते निसतच. कशाचं ख्रिश्चन? म्हणजे बाजूच्याला ती सुवार्ता नीट कळाली नाही. कोणती भक्ती तुम्ही करताय? सुभक्ती हे तुमच्यामधून सामर्थ्य बाहेर काढतंय, तुमचं आध्यात्मिक जीवन बदलते. तुमच्या बोलण्याद्वारे, चालण्याद्वारे, घरच्या वातावरणाद्वारे समजते की यांच्याकडे सुभक्ती आहे आणि हे खऱ्या देवाची भक्ती करताय. ब्रदर, भक्ती सगळेच करतात. तो साक्ष देताना बघा तुम्ही कशी साक्ष देतात, रडून रडून साक्ष देतात. घरी आल्यानंतर भावनिकता. माईक हातामध्ये आला का तो भावनिक बनतो, माईक हातातून गेले का तो डॅशिंग मास बनतो. हे मनुष्याचे कलाबाजी, हे मनुष्याचं ढोंगपणा, ही फक्त भक्ती आहे. एक ब्रदर ज्यावेळेस त्यांनी साक्ष दिली, तो म्हणला मी ह्या पास्टरला अजिबात सोडणार नाही. या पास्टरने मला जीवन दिलंय, मरणातून मला वाचवलंय, प्रभूने नाही पास्टरने. आणि आज तो ब्रदर कधी संगतीमध्ये दिसत नाही. एका क्वचित कधीतरी एखाद दिवस असतो चर्चमध्ये. काय सांगायचंय? भावनिकता. भावनिकता अशा जोरावरती माणसाला घेऊन जाते की ती अश्रू बाहेर काढते. ते अश्रू नाटकबाजीचे अश्रू आहेत. खरे अश्रू ते आहेत जे वचन बोलताना हृदयाला लागतात आणि समजते की मी पापी आहे. ते जे अश्रू येतात ना ते नवीन जन्माचे असतात. काय आम्ही बोलतोय? रडण्यामध्ये बी फरक आहे. एखादा जो एकदम जवळचा असला का त्याच्यासाठी तू का मी मारायला पाहिजे होतं, ते इतकं रडतात कारण की ते आपलेसे असतात. परंतु बाहेरचे काय करतात? ते रडते म्हणून हे रडतो. त्याच्या डोळ्यातून अश्रू येतात म्हणून त्याच्या डोळ्यातून अश्रू येतात, परंतु खरं दुःख त्याच्या घरच्याला झालेलं असतं. बरोबर आहे का?
जर आपल्या घरामध्ये कोणी गेला असेल तर तुम्हाला अनुभव असेल, तुम्ही रडताय कारण की तुमचा आपला स्वतःचा गेला नाही, परंतु बाहेरचे नातेवाईक आले, तुम्ही रडताय म्हणून ते रडताय. समजलं की डिफरंट बघा किती आहे. तसं आहे, प्रभूची आराधना करणारे भरपूर आहेत, रडणारे भरपूर आहेत, परंतु खडे रडणारे तेच आहे जे म्हणतात प्रभू मी पापी आहे, माझ्यावर दया कर. ही सुभक्ती देवाला अर्पण करा. देव खूप महान आहे. ब्रदर, काल आज आणि युगाने तो सारखा आहे. म्हणून बायबल मध्ये असं लिहिलं आहे, मनुष्य जात जी आहे, फिलिप्पियस पत्र 3 अध्याय आणि 19 वचन बघा. 3:19 फिलिप. नाश हा त्यांचा शेवट, हा. पोट हा त्यांचा देव हम्म. आणि लाज हे त्यांचे गौरव आहे. हम्म. ते पृथ्वीच्या गोष्टींवर चित्त ठेवतात. हा. आमचे नागरिकत्व तर आकाशात आहे हम्म. आणि तारणारा प्रभू श्री ख्रिस्त तेथून येणार अशा काही याची व्यक्ती वाट आहेत पाहतो. की ते प्रभू मध्ये आहेत, परंतु त्यांचं सर्व लक्ष खाण्यापिण्यावरती लागलेलं आहे. पोट त्यांचं दैवत झालेलं आहे. माझं थोडं पोट वाढलं का मला असं वाटतं की काय झालं, मागच्या 2 हप्त्यापूर्वी बघितलं असं असं आलं की परत लेवल झालं. म्हणजे स्वतःकडे लक्ष मी लावणं गरजेचं आहे की काय होतंय आणि काय आतून चाललेलं आहे, आणि मग मला कुठं लक्ष लावलं पाहिजे. असं नाही की मी खाणं कमी केलं, जेवढं लागतं तेवढं. तुमच्यापेक्षा सर्वात जास्त खाणारा मी आहे. बघा माझ्या संग बसून तुम्ही, तुमच्यापेक्षा 2 जास्तच काय, परंतु शरीर मेंटेन ठेवलं. मला काय म्हणायचं आहे की पोट हे त्यांचं दैवत झालंय. वाचा पुढे. कोणाचं ते? नाश हा त्यांचा शेवट, नाश हा त्यांचा शेवट, पोट हा त्यांचा देव पोट हा त्यांचा देव आणि लाज हे त्यांचे गौरव आहे. लाज हे त्यांचे गौरव आहे. आणि असेच लोक आहेत जे पृथ्वीच्या गोष्टीवरती मन लावतात, चित्त लावतात. हालेलुया. परंतु बायबल सांगते आमचं नागरिकत्व तो स्वर्गाचं आहे. आमेन. पुढेच लिहितोय तो, अरे तुम्ही इकडे चित्त लावताय. पौल म्हणतो आमचं नागरिकत्व तो स्वर्गात आहे. अरे तुम्ही खाण्यापिण्यात चाललंय, अरे प्रार्थना बिर्याणी नाही बनेल आणि प्रार्थना आहे तुम्ही काहीच नाही दिलं, चहा नाही, पाणी नाही, नाश्ता, अरे काय नाही, माझं नागरिकत्व स्वर्गातलं आहे. आपण कधी बी हेच सांगतो ब्रदर, हे भोजन आडवं नाही आलं पाहिजे या भोजनासाठी. हालेलुया. आणि म्हणून आज घरोघरी प्रार्थना बंद झाल्या. होते का आपल्या घरोघरी प्रार्थना बंद? कारण काय आहे? हेच आहे ब्रदर, हे भोजन आपल्यासाठी अनंतकालिक भोजन आहे. म्हणून बायबल मध्ये लिहिलंय पोट त्यांचं दैवत झालंय. आपलं पोट दैवत नाहीये, आपलं दैवत आपला प्रभू आहे. आमेन. हालेलुया. म्हणून जगणे मला ख्रिस्त आणि मरणे मला लाभ आहे. किती दिवस तरी उपवासामध्ये घातले, कितीतरी कोडे मला मारले, उपवास मारमध्ये मध्ये गेलो, अन्न मला खायला भेटले नाही. पौलाची साक्ष वाचा. म्हणून तो म्हणतो आमचे नागरिकत्व स्वर्गाचे आहे. असा मी तर एक दिवस नष्टच होणार आहे, असा तर एक दिवस मी जाणारच आहे. का ना मी सुभक्तीने जावं. हालेलुया. का ना सुभक्ती करून मी मला प्रभूला प्रसन्न करून माझं जीवन व्यतीत करावं. निर्णय. म्हणून म्हणतोय संगती खूप महत्वाची आहे. जशी तुम्ही बायबल बरोबर संगती करताल तसे तुम्ही परफेक्ट बनत चालताल. बायबल पासून दूर राहा, तुम्ही कधीच बदलणार नाही. बायबल वाचा, मनन करा, त्याच्याबरोबर वेळ घालवा, आपोआप चेंजेस येत चालेल, आपोआप बदल होत चालेल. कारण की प्रभूचं वचन आपल्याला बदलणार आहे. इब्री लोकांपत्र 4:12 मध्ये लिहिलंय, देवाचं वचन दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे. आणि ते काय करते? हाडा मासाला आत पार जाऊन तुमच्या विचाराला पारखणार आहे. इब्री 4:12. कारण देवाचे वचन जिवंत आहे आणि समर्थ, देवाचं वचन जिवंत आहे. व कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तिखट. देवाचं वचन दुधारी तलवारीपेक्षा बी तिखट आहे. आणि जीव व आत्मा, सांधे व मज्जा यांना भेदून आरपार जाणारे आणि अंत्यकरणातील विचार व भावना यांचा निवाडा करणारे आहे. आणि अस्तित्वात आलेली कोणतीही वस्तू त्याच्या दृष्टीस ब्रदर, ही खरं शस्त्रक्रिया आहे जो प्रभू आपल्या जीवनात घेऊन येतो. हालेलुया. एखाद्याचा बायपास करायचा आहे तर तुम्हाला माहित आहे का तो बायपास कसा केला जातो? माहिती आहे का तुम्हाला? सायन्सचं थिअरी केलं. बायपास करायचा आहे कसं करतात? ओपन सर्जरी. ही बायपास असा आहे ब्रदर, हे कधी होतं समजत नाही. याला म्हणतात आत्मिक नवीन जन्म. कधी होतं काहीच कळत नाही, परंतु काय नाही, हृदय बदललेलं आहे.
शरीर आहे तसंच आहे, परंतु संगती बदलली, मित्र बदलले, नातेवाईक सोडून गेले, नातेवाईक आपलं मानत नाही, आपले आपल्याला मानत नाही. काय झालं? तुमच्यासारखंच आहे ना मी, तुम्ही बी त्यांच्यासारखेच आहात. काय झालं? वचन आत शिरले, बायपास सर्जरी. दगडाचं हृदय काढून प्रभूने मांसमय हृदय तुम्हाला दिले, दया करणारं हृदय. आमेन बोलताय का? म्हणून प्रभू म्हणतो, जसं मी तुमच्यावरती दया केली तसं इतरांवर दया करा, जसं मी तुमच्यावर प्रेम केलं तसं तुम्ही इतरांवरती प्रेम करा. बायपास सर्जरी. म्हणून बायबल सांगते, तुझं पाषाणमय हृदय काढून मांसमय हृदय मी तुला देईन. संगती करा प्रभूच्या वचनाबरोबर. जशी तुम्ही संगती बायबल बरोबर करता, आपोआप चेंजेस येत जाईल. हालेलुया. वचनाला जास्त प्राधान्य द्या. आम्ही बोलते का? नाही तर चमत्कार 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 तेव्हाच होतो जीवनामध्ये, ज्यावेळेस वचन तुमच्या आतमध्ये येते, तुमचा विश्वास वाढतो आणि मग त्या जक्काईसारखं तुम्ही म्हणताय, मला आज माझ्या प्रभूला बघायचंय. काय झालं? जक्काई ज्यावेळेस झाडावरती चढला, प्रभू त्याला म्हटला, आज तू खाली उतर. कोणती भक्ती होती त्याच्याकडे? जक्काईने काय केलं होतं? जक्काई अन्यायाने घेणारा होता, लुटारू होता, परंतु त्याची वाईफ त्याला म्हटली होती की तू खूप उदास आहे, जीवनामध्ये खूप अशांत आहे, परंतु तो येशू आहे ना, एकदा त्याला बघू नये, त्याच्याकडून प्रार्थना करू नये. जक्काई म्हटला, एकदा तरी जाऊन बघतो. आणि ह्या आशेने वाईफचं ऐकून तो झाडावरती गेला होता. आम्ही बोलतोय. कधी कधी असं आपल्या जीवनामध्ये झालं असं, कुणीतरी आपल्याला सांगितलं म्हणून आपण चर्चला आलो, त्यांना नाही समजलंय, येशू आपल्याला समजला. हो ब्रदर, काय काही चांगलं नव्हतं, फक्त हृदयामध्ये एक ठिणगी पडायची गरज होती, एक सुभक्ती जी की प्रभूने आपल्याला निवडलेलं होतं. बस ती बाहेर आली, प्रभूने आपल्याला निवडलेलं आहे. जग उत्पत्तीच्या आधी प्रभूने आपल्याला निवडून घेतलेलं आहे. घरामध्ये वेगवेगळा विश्वास आहे, घरामध्ये वेगवेगळे विचार आहेत, परंतु कसं आपल्याला प्रभूने बनवलंय नाही समजत. काय केलंय? प्रभूने आपलं हृदय बदलून टाकलं आहे. म्हणून स्तोत्र संहिता 133:1 मध्ये दिलाय. स्तोत्र संहिता 133:1. पहा, बंधूंनी ऐक्याने एकत्र राहणे किती उत्तम व किती मनोरम आहे. कसं आहे? बंधूंनी एकत्र राहणे, आणि हे किती उत्तम व किती मनोरम आहे. हो, किती मनोरम आहे. स्तोत्र संहिता 133 आणि पहिलं वचन. बंधूंचे एकत्र राहणे किती मनोरम आणि चांगले आहे. पुढे लिहिलंय, ते मस्तकावर घातलेल्या बहुमूल्य तेलासारखे आहे, जे दाढीवर अहरोनाच्या दाढीवर उतरले, जे त्याच्या वस्त्राच्या काठांवर उतरून आले, त्या तेलासारखे ते आहे. काढलं सर्वांनी? ही भक्ती जी अशी आहे, ही संगती अशी आहे की अहरोनाच्या डोक्यावरती ओतलेल्या तेलासारखी आहे. आणि अहरोनाच्या डोक्यावरती तेल कधी ओतले गेले? याजक पण म्हणून त्याला अभिषेक करण्यात आला, तो पहिला व्यक्ती होता याजक. याजक म्हणजे प्रभूची आराधना करणारा, प्रभूला भेट देणारा, त्याच्यावरती जो तेलाचा अभिषेक करण्यात आला. बायबल सांगते तशीच आहे तुमची आणि माझी संगती. यानी प्रभूने तुम्हाला आणि मला निवडले त्याची सेवा करण्यासाठी. म्हणून पुढे असं लिहिलेलं आहे बघा, उत्पत्तीचं पुस्तक त्याचा 13वा अध्याय आणि 8 वचन. एवढं वाचून मी थांबतो. उत्पत्ती 13:8 वचन. आणि तो तेथून निघून बेथेलच्या पूर्वीकडच्या डोंगरावर गेला, व तेथे त्यांनी आपला डेरा दिला. आणि त्याच्या पश्चिमेकडील बेथेल व त्याच्या पूर्वेकडील आय ही नगरे होती. आणि तेथे त्यांनी यहोवासाठी वेदी बांधली आणि यहोवाचे नाव घेऊन प्रार्थना केली. आणि अब्राम प्रवास करीत करीत दक्षिण प्रदेशाकडे गेला. 13:8 वर्ष. तेव्हा अब्राम अब्राम लोटास म्हणाला, तुम्ही 12 वर्ष होता. अब्राम लोटास म्हणाला, हे पहा, माझ्या तुझ्यामध्ये आणि माझे गुराखी व तुझे गुराखी यांच्यामध्ये तंटा नसावा, कारण आपण भाऊबंद आहोत. सर्व देश तुला मोकळा नाही काय, तर मजपासून वेगळा हो. तू डावीकडे गेलास तर मी उजवीकडे जाईल, तू उजवीकडे गेलास
तर मी डावीकडे जाईल. हा. तेव्हा लोटाने आपली दृष्टी फेकून यातेनेचे हे सर्व पाहिले. विभक्त करण्याचं कारण काय माहितीये का? अब्रामाची धनसंपत्ती वाढली, लोटाची धनसंपत्ती वाढली आणि मेंढपाळामध्ये भांडणं सुरू झाले. कोणामध्ये? मेंढपाळामध्ये काय झाले? आता युट्यूब खोला तुम्ही बघा, मेंढपाळाचे भांडणं दिसते. देव तसा, ह्यो असा, ह्यो तसा, देव तसा, ह्यो असं बोलतो, देव तसं बोलतो. ऍक्च्युली प्रभूने आपल्याला हे काम दिलेलंच नाही. प्रभू म्हणला सत्य ठेव पुढं, बस ज्याला सत्य घ्यायचे तो घेईल. परंतु आज तो असा बोलला, एक शब्द पकडायचा कारण की तो तसा बोलला की त्याच्यावर अख्खा त्याचा एक घंटा जातो. म्हणजे कशामध्ये? ते खोटं आहे साबित करण्यासाठी आणि मी खरं आहे हे साबित करण्यासाठी. एकामेकाला आपल्याला खरं, आपण सगळे खोटे आहे, खरं प्रभूचं वचन आहे. हे त्याला जिथं प्रभूचं वचन आहे तिथं स्वतंत्रता आहे. ब्रदर, हे जास्त जोर लावून सांगायची गरजच नाहीये. प्रभूमध्ये आप ताकद आहे, त्याच्या वचनामध्ये आप सामर्थ्य आहे. मी किती काही ओढून सांगितलं, किती काही ताकद लावून प्रचार केला, काही नाही होणार. वचन हृदय परिवर्तित करते, वचन बदलते. ब्रदर, या मेंढपाळांमध्ये भांडणं सुरू झाले. होती एकच फेलोशिप, एकच ठिकाणी आराधना करणारे, एकाच चर्चमध्ये सहभागिता घेणारे, प्रभूची भक्ती करणारे, परंतु भांडणं सुरू झाले. म्हणून अब्राम काय म्हटला? आपली दोघांमध्ये वादविवाद होऊ नये, वेगळे व्हावं. म्हटला का तो? म्हटला का? आजचा पास्टर काय म्हटला? अरे पब्लिक चालली, अरे एवढी पब्लिक कुठे घेऊन चालला तो? इथंच पाहिजे. जमणारच नाही आहे, वेगळंच व्हावं लागतं. आम्ही बरं, बोलवलेले पुष्कळ आहे, निवडलेले थोडे आहे. आणि म्हणून आज जर संगती करत असाल तर तशी संगती करा जे प्रभूने आपल्याला दिलेली आहे. हालेलुया. सत्यतेमध्ये चाला, सत्यतेद्वारे चला, प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू. संगतीमध्ये राहा, प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. आज संध्याकाळची करंजीची आराधना आहे, तर आराधना प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा. ज्याला यायचं आहे तुम्ही येऊ शकता. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. हालेलुया. थँक यू जीसस. रूम में गाओ, रूम में झूमो, यीशु में बने रहो, यीशु में बने रहो. रूम में गाओ, रूम में झूमो, यीशु में बने रहो, यीशु में बने रहो. हालेलुया, 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 हालेलुया. ओ हालेलुया, 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 हालेलुया. ओ हालेलुया, 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 हालेलुया. की आवाज जैसे मछली बिन पानी के जिंदा न रहती है, वैसे ही विश्वासी जन बिना यीशु मुर्दा है. जैसे मछली बिन पानी के जिंदा रहती है, वैसे ही विश्वासी जन बिना यीशु मुर्दा है. आनंद जीवन पाने को, आनंद जीवन
उसको नाचता देख, जो डाली सदा फलहाती है उसको वो छाटता देख। प्यार प्रभु जिससे करता है उसको वो काटता है। रूहानी फलों से भरने को, रूहानी फलों से भरने को अगरो यीशु में बने रहो, यीशु में बने रहो, यीशु में बने रहो, यीशु में बने रहो। सब मिलकर गाइए हालेलुया हालेलुया। तालियों की आवाज प्रभु यीशु मसीह हम आपसे विनती करते हैं प्रभु, हर एक दिल जान दिमाग को आप छू ले, हर एक के जीवन को आप बदल लीजिएगा। हे प्रभु हमारे जीवन को आप बदल लीजिए। Thank you, Lord. Thank you, Jesus. We worship you, Lord. Hallelujah. Hallelujah. प्यार करो तुम एक दूसरे से, हुक्म यीशु का है। प्यार करो तुम एक दूसरे से, हुक्म यीशु का है। तुम में हमेशा बना रहेगा वादा उसका है। प्यार करो तुम एक दूसरे से, हुक्म यीशु का है। तुम में हमेशा बना रहेगा वादा उसका है। प्यार खुदा का मालिक हो, प्यार खुदा का मालिक हो, यीशु में बने यीशु में बने। हालेलुया। यीशु मसीह में अनंत आपका जीवन यीशु मसीह में है। स्वर्ग की हर एक आशीष यीशु मसीह में है। जब मैं उसी के नाम में सर्वत्र टिक जाए वही करें। हालेलुया 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 Hallelujah, 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 hallelujah. हे नाव असं 4:12 मध्ये लिहिलं आहे.
स्वर्गात पृथ्वीवर दुसरं नाव नाही, एक नाव येशू नाव आहे. त्या नावामध्ये तारण आहे. असं नाव आपल्याला मिळालेलं आहे. स्वर्गातले सर्व आशीर्वाद त्या नावामध्ये आहे. फक्त येशूच्या नावात मागा, ते तुम्हाला मिळणार आहे. हालेलुया. असं नाव आम्हाला प्रकट झालं आहे. प्रभू प्रार्थना करताय भाऊ गुलाबसाठी. प्रभू बाप्पा त्याला मोठी शांती तू दिली आहे, आणि जे दुःखित घटना त्याच्या फॅमिलीमध्ये झाली त्याच्यातून त्याला कसं तू बाहेर काढलाय प्रभू, आमच्या विचाराच्या पलीकडे बाप्पा. हे प्रभू, आम्ही जर विचार केला तर प्रभू आम्ही त्याला शांती देऊ शकत नाही. शांती फक्त तुझ्यापासून येते बाप्पा. आणि तू त्या भावाला आशीर्वादित केला आहे, त्या भावाला शांतीने भरपूर केला आहे बाप्पा. भाऊ गुलाबसाठी पूर्ण फॅमिलीसाठी प्रार्थना करतो, त्याला तू आशीर्वादित कर, शांतीने भरपूर कर. आलेले सर्व तुझे प्रियजन सर्वांना आशीर्वादित कर, कृपा अनुग्रह कर. जे वचन आला ते घेऊन घरी जाण्यासाठी मदत कर बाप्पा. प्रार्थना प्रभू येशूच्या नावात करतो.